नमस्कार. कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता मी वाचतीये शिवलीलामृत ओवी 51 ते 100. शिवमंत्र ध्वनी पंचानन, करणी आकर्णिता दोषवारण, उभेची सांडिता प्राण, न लागता क्षणभस्म होती. न्यास मातृका विधी आसन, न लगे जपावा प्रीती करून. शिव शिव उच्चारिता पूर्ण, शंकर येऊनी पुढे उभा. अखंड जपती जे हा मंत्र, त्यास निजांगे रक्षी त्रिनेत्र. आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र, अहोरात्र रक्षी तया. मंत्र जपका लागुनी, शिव म्हणे मी तुमचा परी तो मंत्र गुरुमुखे करुनी, घेईन जे आधी विधीने. गुरु करावा मुख्य वर्ण, भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान. सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण, ह्या चिन्हे करून मंडित जो. मितभाषणी शांतदांत, अंगी अमानित्व अंधभित्व. अहिंसक अतिविरक्त, तोची गुरु करावा. वर्णांना ब्राह्मणो गुरु, हा वेद वचने निर्धारू. हा त्यापासूनी मंत्रोच्चारू, करोनी घ्यावा प्रीतीने. जरी आपणासी ठाऊका मंत्र, तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार. उगाची जपे तो अविचार, तरी निष्फळ जाणीजे. कामक्रोध मदयुक्त, जे का प्राणी गुरुविरहित. त्यांनी ज्ञान कथिले बहुत, परी त्यांचे मुख न पहावे. वेदशास्त्रे शोधून, जरी झाले अपरोक्ष ज्ञान. करी संतांशी चर्चा पूर्ण, तरी गुरुविण तरेना. एक म्हणती स्वप्नी आम्हा ते, मंत्र सांगितला भगवंते. आदरे सांगे लोकांते, परी तो गुरुविण तरेना. प्रत्यक्ष येऊन या देव, सांगितला जरी गुह्य भाव. तरी तो न तरेची स्वयमेव, गुरुसी शरण न रिघता. मौजी बंधना विण गायत्री मंत्र, जपे तो भ्रष्ट अपवित्र. वराविण वराडी समग्र, काय व्यर्थ मिळोनी. तो वाचक झाला बहुवस, परी त्याचे न चुकती गर्भवास. म्हणून सांप्रदाय युक्त गुरुस, शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक, पूर्व संप्रदाय नसे ठाऊक. जैसे गर्भाधास सम्यक, वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्राचे पुरश्चरण, उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य, गोकर्ण क्षेत्र आदी करुणी. शिव विष्णू क्षेत्र सुगम, पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरी येची विषयी पुरातन उत्तम, कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पठणी निधिदास, आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता कथेस, सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निजध्यास, धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्मग्न मार्गग्न तामस, श्रवणे पावन सर्व होती. तरी मथुरा नाम नगर, यादव वंशी परम पवित्र. दाशार नामे राजेंद्र, अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती करभार, कर जोडोनी नमिती वारंवार. त्यांच्या मुकुट रत्न किरणे साचार, प्रपदे ज्याची उजळली. मुकुट घर्षणे करुनी, किरणे पडली दिसती चरणी. जेणे सत्ता वसन पसरुनी, पालाणिली कुंभिनी हे. उभारिला यशोध्वज, जेवी शरतात काळींचा द्विजराज. सकल प्रजा आणि द्विज, चिंतिती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश, तेवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धिदासीस, स्पर्श न करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्मपत्नी सिरत,
स्वरूपाशी तुळीजे रमानाथ, दान शस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले. भुभुंजावरी जामदग्न, समरांगणी जेवी प्रळयाग्न, ठाण न चळे रणिहून, उठार घाये बुरुक जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा, आकळी जेवी कर्तळीचा आवळा. जेणे दान मेघे निवटला, दारिद्र्य धुरोळा याचकांचा. बोलणे अतिमधुर, मेघ गर्जे जेवी गंभीर. प्रजाजनांचे चित्तमयूर, नृत्य करीती स्वानंदे. ज्याचा सेना सिंधू देखुनी अद्भुत, जलसिंधू होय भयभीत. निश्चळ अंबरींचा ध्रुव सत्य, वचन तेवी न चळीचे. ज्याची कांता रूपवती सती, काशीराजकुमारी नाम कलावती. जिचे स्वरूप वर्णी सरस्वती, विश्ववज्ञे करोनिया. जे लावण्य सागरीची लहरी, खंजनाक्षी बिंबाधरी. मृदुभाषिणी पिकस्वरी, हंसगमना हरिमध्या. शशिवदना भुजंगवेणी, अलंकारा शोभा जिची तुनवाणी. दशन झळकती जेवी हिरेखाणी, बोलता सदनी प्रकाश पडे. सकल कला निपुण, या लागी कलावती नामपूर्ण. जे सौंदर्य वैरागरींचे रत्न, जे निधान चातुर्य भूमीचे. अंगीचा सुवास नमाय सदनात, जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ. नेत्र मिलिंद रुंजी घालित, धणी पाहता न पुरेची. नूतना आणिली पर्णून, मनसी जे आकर्षिले रायाचे मन. बोलाविले पाठविले प्रीती करून, परी ते न येची प्रार्थिता. स्वरूप शृंगार जाळे पसरून, आकर्षिला नृपमान समीन. या लागी दाशर राजा उठोन, आपणची गेला तिजपाशी. म्हणे शृंगारवल्ली शुभांगी, मम तनुवृक्षासी आलिंगी. उत्तम पुत्र फळ प्रसवसी जगी, अत्यानंदे सर्वान देखता. तव ते शृंगार सरोवर मराळी, बोले सुहास्य वदना वेल्हाळी. म्हणे म्या उपासिला शशीमौळी, सर्व काळ व्रतस्थ असे. जे स्त्री रोगिष्ठ अत्यंत, गर्भिणी किंवा ऋतुस्नात. अभुक्त अथवा व्रतस्थ, वृद्ध अशक्त न भोगावी. स्त्री पुरुषे हर्षयुक्त, असावी तरुण रूपवंत. अष्टभोगे करुणी युक्त, चिंताग्रस्त नसावी. पर्वकाळ व्रतदिन निरसून, उत्तम काळी षड्रस अन्न भक्षून. मग ललना भोगावी प्रीती करून, राजलक्षण सत्य हे. राव काममध्ये मत्त प्रचंड, रती भरे पसरोनी दोर्दंड. अलिंगन देता बळे प्रचंड, शरीर त्याचे पोळले. लोहार गला तप्त अत्यंत, तैसी कलावतीची तनु पोळत. नृप वेगळा होऊनी पुसत, कैसा वृत्तांत सांग हा. शृंगार सदन विलासिनी, मम हृदय आनंद वर्धिनी. सकळ संशय टाकुनी, मुळीन होनी गोष्टी सांग. म्हणे हा राजचक्र मुकुटावंतस, क्रोधे भरो नेदी मानस. माझा गुरुस्वामी दुर्वास, अनुसूयात्मज महाराज. त्या गुरुने परमपवित्र, मज दिधला शिवपंचाक्षरी मंत्र. तो जपता अहोरात्र, परम पावन पुनीत मी. ममांग शीतळ अत्यंत, तव कलेवर पापसंयुक्त. अगम्यागमन केले विचाररहित, अभक्षती तुके भक्षिले. मज श्री गुरुदये करोन, राजेंद्रा आहे त्रिकाळ ज्ञान. तुझ जप तप शिवार्चन, घडले नाही सर्वथा. घडले नाही गुरुसेवन, पुढे राज्यांती नरक दारुण. ऐकता राव अनुतापे करून, सद्गतीत जाहला. 100 ओव्या आपल्या पूर्ण वाचून झालेल्या आहेत. 1 ते 50 ओव्या आपण ऑलरेडी वाचलेल्या आहेत. आज मी 51 ते 100 वाचलेले आहेत. सकाळी 15 मिनटं किंवा संध्याकाळी 15 मिनटं वेळात वेळ काढून तुम्ही ऐका. तुम्हाला काही करायचं नाही, फक्त ऐकायचे.
त्याचा तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे. त्याचं संपूर्ण पुण्य तुम्हाला मिळणार आहे ते ऐकल्याचं. आता श्रावण महिना चालू होतो आहे. श्रावण महिन्यात तर रोज सकाळी आणि संध्याकाळी 15-15 मिनटं वेळ काढून नक्की ऐका. तुमची घरातली जे वार्धक्य ज्यांचं वय झालेले आहेत असे आई-वडील असतील, सासू-सासरे असतील, त्यांना नक्की हे ऐकायला द्या. त्याचं तुम्हाला खूप पुण्य लाभणार आहे. तर लवकरात लवकर त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.